सत्याची बाजू फक्त रिपब्लिकन नेशन न्यूजवर। आज बुद्धभूमी फाउंडेशन येथे आझाद समाज पार्टीचे महाराष्ट्र राज्य सचिव आदरणीय थोरात साहेब देखील उपस्थित आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांचं नक्की काय म्हणणं आहे आणि या घटनेचा ते कशा पद्धतीने निषेध नोंदवतात। थोरात साहेब, आपण काय सांगू इच्छिता? बुद्धभूमी फाउंडेशन ही कल्याणमधील बुद्ध धर्मीयांचे एक अस्मितेचं ठिकाण आहे। कारण या ठिकाणी मानवता, समता, स्वातंत्र्य आणि बंधुता ही बुद्धांची शिकवणूक आहे। त्या शिकवणुकीच्या माध्यमातून अत्यंत स्तुत्य असे समाज प्रबोधनाचे, समाजाला पुढे घेऊन जाण्याचे कार्यक्रम या ठिकाणी होत असतात। तथापि शासनाच्या मार्फत या भूमीवर अतिक्रमण होत असल्याचं एक आश्चर्यकारक दृष्ट्या या ठिकाणी दिसून आलेलं आहे। सोशल मीडियावरील बातम्यांनुसार आम्ही या ठिकाणी भेट दिली, येथील भंतेजींशी चर्चा केली आणि गेले अनेक वर्ष बुद्धभूमी फाउंडेशनचा या जागेवर ताबा आहे आणि बुद्ध धर्माला अनुषंगिक असे अत्यंत सर्व समाजासाठी स्तुत्य उपक्रम या ठिकाणी राबवले जातात। परंतु कोणत्याही प्रकारे सूचना न देता केवळ अगोदरच्या दिवशी एक थातुरमातुर नोटीस देऊन या ठिकाणी ही बुद्धभूमी उद्ध्वस्त करण्याचा प्रकार, भंतेजींच्या चिवर खेचण्याचा प्रकार किंवा पोलीस दलाचा वापर करून धाकदपटशा करण्याचा हा जो प्रकार या ठिकाणी केलेला आहे। आझाद समाज पार्टी कांशीराम राष्ट्रीय अध्यक्ष खासदार चंद्रशेखरजी आझाद या पक्षामार्फत मी या ठिकाणी या घटनेचा तीव्र निषेध करतो आणि भंतेजींशी चर्चा केल्यानुसार या ठिकाणी पक्षामार्फत मागणी करतो की इथे इंचभर ही जागा बुद्धभूमी फाउंडेशनची शासनाने ढापता कामा नये। असा ढापण्याचा प्रयत्न केला, इथे कुठल्याही प्रकारची आगळीक करण्याचा प्रयत्न केला तर हा संपूर्ण देशातील बुद्ध समाज, बौद्ध समाज एकत्र होऊन यासाठी ही बुद्धभूमी फाउंडेशनच्या ताब्यातच ही जागा राहण्यासाठी संघर्ष केल्याशिवाय राहणार नाही। भाई चंद्रशेखर आझाद देखील या बाबतीत संसदेमध्ये आवाज उठवतील, यासाठी महाराष्ट्रातील आम्ही जे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहोत, लवकरच दिल्लीत जाऊन आम्ही याबाबत त्यांच्याशी चर्चा देखील करणार आहोत।